थोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे. भेदभाव करण्यास मनाई, भेदभाव करण्यास मनाई, बरोबर आहे. ठीक. संमेलनाचा हक्क म्हणजे एकत्र येण्याचा हक्क 19 मध्ये आहे, तर बरोबर आहे. ठीक, हे पण बरोबर आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार मगाशीच बघितलं आपण, ह्याचा कलम नंबर 21 पाहिजे. कलम 21 मध्ये जीविताचा अधिकार आहे. नुसतं जीविताचाच नाही तर सन्मानपूर्वक वातावरणात म्हणजे जगण्याचा अधिकार हा काय कलम 21 मध्ये. त्याच्यामुळे ही जोडी चुकलेली आहे. इथं 20 दिलंय. 20 काय अपराधाबद्दलची दोषसिद्धता, त्याच्यात 3 कलम येतात. 3 कलम कोणते आहेत? त्यातलं पहिलं कलम आपण काय बघितलं? एक्स पोस्ट फॅक्टो. एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे काय? तर जेव्हा गुन्हा केलाय त्यावेळेचा जो प्रचलित कायदा आहे त्या पद्धतीनं शिक्षा होणार. असं नाही की बाबा आता 2010 साली एखादी घटना घडली आहे, गुन्हा घडलाय आणि त्याचा निकाल लांबत चालला, 2020 उजडलं, पण तोपर्यंत काय निकाल लागला नाही आणि अचानक 2016 साली त्याच गुन्ह्यासाठी एक वेगळा कायदा तयार आला असेल तर तो चालणार नाही. गुन्हा ज्या वेळेला घडलाय 2010 ला घडलाय तर 10 वेळेचा जो कायदा होता त्याच कायद्यानुसार त्याला शिक्षा होणार. हे फक्त फौजदारी गुन्ह्यासाठी लागू आहे, आपल्या दिवाणी खटल्यासाठी नाही. दिवाणी खटला आधीपासून पण लागू करता येतो, आलं, पूर्वलक्षी करता येतं. हे झालं 20A. 20B काय सांगतंय? 20(2) काय? डबल जेपर्डी. एका गुन्ह्यासाठी कुणालाही एकदा शिक्षा देता येते, दोनदा खटला चालवता येत नाही, किंवा एका गुन्ह्यासाठी तुम्हाला दोनदा शिक्षा पण करता येत नाही. म्हणजे खटलाही पण चालवता येत नाही आणि शिक्षा पण करता येत नाही, लक्षात. तिसरा काय? तर स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. हे आपण 20 मध्ये बघितलंय. हे 20 मध्ये ह्या 3 गोष्टी आहेत. 21 मध्ये काय? जीवन जगण्याचा अधिकार. 21 मध्ये पण भरपूर गोष्टी आहेत, बरोबर. निवासस्थानाचा पण एक प्रश्न विचारला होता आणि आरोग्य विषयाचा त्याचा पण प्रश्न होता. स्वच्छ पेयजल पाहिजे, हे पण कशात आहे? कलम 21 मध्ये आहे, हा लक्षात. आणि घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32, हे पण बरोबर आहे. ह्या कलमाला आंबेडकरांनी काय म्हटलंय? संपूर्ण संविधानाचा आत्मा किंवा हृदय जर कोणत्या कलमाला जर म्हटलंय तर कुठल्या? कलम नंबर 32 ला म्हणलं गेलंय, लक्षात. कलम नंबर 32. त्याचं रिट्स बघितले आपण, 5 प्रकारचे रिट्स बघितले. हेबियस कॉर्पस बघितलं, मॅन्डामेस बघितलं, उत्प्रेषण बघितलं, अधिकार पृच्छा बघितलं आणि उत्प्रेषण आणि प्रतिषेध बघितलं. ठीक आहे, ह्या 5 गोष्टी